रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी निवडणूक जी आहे ती रंगतदार होताना पाहायला मिळते आहे। शिवसेनेकडून या ठिकाणी उच्च शिक्षित आणि वकील असलेल्या सुयोग कांबळे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि याच हातखंबा गटातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळते। तरी पण सुयोग कांबळे यांनी सध्या घरोघरी जाऊन जो आहे तो प्रचार या ठिकाणी सुरू केलेला पाहायला मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सुयोग कांबळे साहेब आहेत। कांबळे साहेब, काय सांगाल, हाय व्होल्टेज लढत, सर्वांचं लक्ष या मतदारसंघाकडे। जे महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी मला 21 तारखेला उमेदवारी जाहीर केली आणि शिवसेना पक्षाने आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज दाखल केला। या ठिकाणी धनुष्यबाण ही निशाणी आहे आणि हा हातखंबा जिल्हा परिषद गट हा पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। उदयजी सामंत साहेब आणि कुटुंबीय यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी जाहीर केली। मी या विभागामध्ये युवा सेनेचं काम करत असताना वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे इतर इच्छुक उमेदवार होते त्यांचा देखील विचार साहेबांनी केलेला होता। साहेबांनी त्यांच्या पाली येथील निवासस्थानी सर्व इच्छुक उमेदवारांना बोलून घेऊन कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समक्ष विचारणा केलेली होती आणि प्रत्येकाने आपले मतसुद्धा व्यक्त केलेलं होतं। त्या ठिकाणी सामंत साहेबांनी प्रत्येकाला विचारलं होतं की तुम्हाला उमेदवारी मी एकालाच देऊ शकतो, तुमचं मत काय। त्यावेळेला जे परशुराम कदम यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे त्यांनी असं सांगितलं होतं की सामंत साहेब, तुम्ही जो उमेदवार द्याल त्याचं मी काम करेन आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी मी एकनिष्ठ राहीन असं सांगितलेलं असतानासुद्धा परशुराम कदम यांनी अपक्ष फॉर्म भरला। त्यांनी जे गेल्या वेळेला बाईट दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की माझा कोणताही विचार केला नाही, 10-15 दिवस अगोदर सांगणं गरजेचं होतं, ते मुळात चुकीचं आहे। परशुराम कदम हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। उदयजी सामंत साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे। गेल्या वेळेला 2017ला ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली होती त्यावेळेलासुद्धा आरक्षण हे मागासवर्गीय होतं, त्यावेळेला मी सुद्धा इच्छुक होतो, परंतु सामंत साहेबांनी परशुराम कदम यांना 2017 साली उमेदवारी दिली। मी त्यावेळेला कोणतीही बंडखोरी केलेली नव्हती किंवा कोणताही अपक्ष फॉर्म किंवा इतर पक्षामध्ये जाऊन मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नव्हता। यावेळेला परशुराम कदम यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे, जाहीर केली, परंतु मी त्यांना एकच सांगतो की सामंत साहेब हे प्रत्येकाला आणि प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्र घेऊन काम करणारं नेतृत्व आहे। तुम्ही पक्षामध्ये आहात असं तुम्ही सांगताय, परंतु तुम्ही चर्चा करा, चर्चेअंती आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येईल। बरोबर आहे। काय वाटतं तुम्हाला, ते 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, मागे घेऊ शकतील? काय वाटतं, वाटाघाटी म्हणजे सामंत साहेबांची शिष्टाई फळाला येईल का या ठिकाणी? सामंत साहेब जे सांगतात तोच उमेदवार आणि सामंत साहेब सांगतील तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे। परशुराम कदम यांनी जे सांगितलं की मताचा कौल वगैरे मी घेणार आहे, परंतु सामंत साहेबांनी जो उमेदवार दिला आहे तो मी ॲडव्होकेट सुयोग कांबळे, माझी धनुष्यबाण निशाणी आहे आणि या ठिकाणी धनुष्यबाण हाच चालतो। परशुराम कदम यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला पक्षनिष्ठा दाखवायची असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेतला पाहिजे आणि साहेबांना दाखवून दिलं पाहिजे की हा जिल्हा परिषद गट आपलाच आहे आणि मी तुमचा एक कार्यकर्ता आहे असं परशुराम कदमनी दाखवून दिलं पाहिजे। नक्कीच। हे होते हातखंबा गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।